मोठी बातमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देवगिरीवर दाखल झालेले आहेत। वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे सुद्धा पोहोचलेत। छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सुद्धा पोहोचलेले। देवगिरीवर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची सध्या बैठक सुरू आहे। राज्यसभेबाबत चर्चा होणार असल्याचं कळतं। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देवगिरीवर दाखल झाल्यात। दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल, तटकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ, समीर भुजबळ हे सुद्धा देवगिरीवर पोहोचलेले आहेत। देवगिरीवर सध्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। राज्यसभेबाबत चर्चा होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, नेते सध्या देवगिरीवर दाखल झालेले आहेत, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा देवगिरीवर दाखल झालेले आहेत। तर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत राज्यसभेबाबत चर्चा होणार आहे। काय ताजे अपडेट आहेत? एकूणच आपण जर बघितलं तर अगदी काही मिनिटापूर्वी हे सगळे जे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार जे आहेत ते एक अर्ध्या तासापूर्वी त्यांच्या देवगिरी निवासस्थानावर आलेले होते आणि आत्ता या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे दिग्गज नेते आहेत, त्यात प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील किंवा समीर भुजबळ असतील, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील असतील, हे सगळे जे नेते आहेत ते आता देवगिरीवर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी हे सगळे जी कोर कमिटीची जी बैठक आहे त्या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर राज्यसभेचा उमेदवार नेमका कोण असेल, कुणाला राज्यसभेची उमेदवारी द्यायची याबाबतची जी चर्चा आहे ती संगोपंग चर्चा आजच्या बैठकीत होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 ते 2 दिवसापासून जे भुजबळांचं ज्या पद्धतीचं नाव चर्चेत होतं किंवा भुजबळांनी ज्या पद्धतीच्या अटी शर्ती घातल्या होत्या त्या अटी शर्तीला पक्ष असतील, हायकमांड असतील कशा पद्धतीनं रिस्पॉन्स करतील हे पाहावं लागणार आहे। कारण का भुजबळांना जर या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी दिली गेली तर उरलेली जी त्यांची जी आमदारकीची आणि मंत्रिपदाची जी जागा आहे ती त्यांच्या पुतण्यांना म्हणजे समीर भुजबळांना देण्यात यावी अशाही पद्धतीची अट जी आहे ती भुजबळांनी घातली होती। पण त्याला भाजप असेल किंवा राष्ट्रवादीतले काही नेते असतील त्यांनी विरोध केला होता। त्यामुळे एकंदरीतच भुजबळांनी घातलेल्या अटी शर्ती आणि त्यावर आता पक्षातील हायकमांड कशा पद्धतीने विचार करत आहे, काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे। आणि राज्यसभेचा उमेदवारी कुणाला दिली जाणार याबाबत ही जी चर्चा आहे, उत्सुकता आहे, त्याबाबतचाही निर्णय आजच्या बैठकीत होईल असंही सांगितलं जातं आहे। आणि आत्ता सगळे नेते पोहोचलेले आहेत, बैठकीला सुरुवात होईल आणि थोड्याच वेळात या सगळ्या गोष्टीबाबतचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। निश्चित, धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आता शिक्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। राज्यसभेबाबत चर्चा होणार, त्याचं प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।